नमस्कार मंडळी. तर आजचा आपला दुसऱ्या दिवसाला सुरुवात आहे आणि दुसऱ्या ब्लॉगला. तर मंडळी आजच्या दिवसात कुठं काय काय जाणार आहोत तर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये लास्ट एंडला समजलं असेल का आजच्या दिवसात आपण काय काय करणार आहोत. तर सगळेजण आता रेडी झालेले आहेत. इकडं गाडीसुद्धा आलेली आहे, कारण इथून मला वाटते मोठी गाडी जात नाही, त्याच्यामुळं बारक्या गाडीने जायला लागते, रिक्षा करून जायला लागते प्रायव्हेट. तर आता रिक्षासुद्धा बोलवल्यात, सगळे आता तयारी झाले आणि आता आम्ही निघू थोड्या वेळात. काय करण मग, कसा झाला कालचा प्रवास? एक नंबर, जाम मजा केली आम्ही गाडीन. बरेच काय तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. काय धुरला. चला आपण आता एक एक गँगला भेटूया. काय बोलता? 7 वाजले. हे बघा एक एक गँग बसलं इथं. हाय जरा, हाय जरा. चला भेटू. इकडे बघा ही गँग एक बसली. इथं काय असं असतंय. हाय बाय, हाय बाय सगळ्यांचं चालू आहे. सगळे जण रेडी झालेले आहेत. अर्ध्या जण रिक्षात बसलेल्या पण आहेत. रिक्षात बसल्याने इकडे बघू म्हणजे जाईन तिथं फोटो काढ, व्हिडिओ काढ. बाई थांबा म्हणा, श्वास घेऊ दे. मी टपाव कशी ना बघा. इथे आहे गँग आणि इकडे ही अजून एक गँग आहे. आता रिक्षा आलंय. चला आता बसलो रिक्षान आणि जाऊ आम्ही देवीचं दर्शनाला. पहिला देवीचं दर्शन आहे. आणि अर्धी जण रागवताना कोणाला घेतला नाही. प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन नाही जाता आहे ना, समजून घ्या जरा. प्रवासाला सुरुवात झालेली आहे आमची. पहिला दिवसा पहिला प्रवास सुरू आणि आम्ही पाठीमागे बसलोय. कसा येऊ, काय बोलता मंडळी? कसं वाटतं? भूक लागल्या, भूका लागल्या. चला चला भेटू. आना हरवलं, आना हरवलं. अरे बाई पण नीट नाही. हे बघा आलेलो आहे आपण दत्त मंदिर. इथं दत्तधाम बोलतात, श्री दत्त मंदिर दत्तधाम. हो माता. जय जय गुरुदेव दत्तात्री अनुसये सुता. जय गुरुदेव दत्त. दत्त गुरु महाराज की जय. तर आपण आता आलोय पहिल्या धामला जाऊया. पहिला धाम आपण फोटोमध्ये पूर्ण नाही दाखवू शकत, आपल्या इथं ड्रोन नाही, त्याच्यामुळं बॅनरवर बघू शकता तुम्ही कसा आहे धाम. एवढा एरिया आहे या धामाचा, मस्त दिसतंय. पहिला धाम आहे दत्तगुरूचा आणि या साईडला आहे दुसरा धाम कन्याकुमारीमध्ये आहे. कन्याकुमारीला आपण जाऊन आलो पण आपल्याला माहिती नव्हतं, त्यामुळे आपण बघायचं विसरलो. तर इथे अशा प्रकारे बनवलेलं आहे कन्याकुमारीचा श्री दत्तधाम. इथं तिसरा धामचा फोटो निघलेला आहे मला वाटतं बॅनर. या साईडला आहे चौथे धाम अत्री दत्तधाम, उत्तराखंडचा आहे आणि त्याचा फोटो असा आहे. अशा प्रकारे तिथला धाम आहे. तर असे 4 धाम आपल्याला दत्तगुरूचे दिसतात. मंदिरामधून आता आपण आलोय गणपती मंदिर, गणेश मंदिर. चला गणपती बाप्पा दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. गणपती मंदिरामधून आलो आपण नर्मदा मंदिरमध्ये, मा नर्मदा मंदिर. चला इथे दर्शन घेऊया. घंटा मंडळी आता मंदिरातून दर्शन घेतलं. पहिला गोमाताचं दर्शन घेतला, त्यानंतर दत्त गुरुचा, गणपती बाप्पाचा आणि नर्मदा देवीचा. असं इथे दर्शन घेतलं आपण. आणि आता पुढे जाऊ प्रवासाला. त्याआधी इथे आपण फोटोग्राफी करू सगळी मंडळाची आणि जरा थांबू जरा. हो काय चाललंय? हा असं आपला सगळं मंडळ
आहे आणि सगळी जण फोटो काढायला आता तयार झालेले आहेत. मीच फोटो नेणार नाही मला वाटते. अरे ये राहा पटापट. कोण राहिलाय कोण राहिलाय चला. हा रिक्षा निघाल्या आणि आता चाललो आम्ही पुढं. आता कुठं जायचं आहे ते अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही. ती एक रिक्षा निघाली आणि आमची रिक्षा फिरली आमची रिक्षा रफ्तार आहे बेकार. ड्रायव्हर घातला साधा काम नाही. साधा ड्रायव्हर आहे ते बघा. यांच्या रिक्षा मारण्याची गर्दी आहे. एवढे जण का बसले. ड्रायव्हर शेंडीवाला आहे. याला तरीला जावं लेट झालाय म्हणून सुसाट चाललाय तो. तर जाईल बोलतोय. हो फास्ट चाललाय. लागला समाधानला फोन करून सांगते काय नाही. चला तर आता आपण आलेलो आहोत नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये. हे बघा नर्मदा नदी. आणि आपण आलेलो आहोत पोचलेलो आता नर्मदा नदीच्या खोऱ्यामध्ये. आणि पाण्याचा आवाज बघा तुम्ही. एवढा स्पीड आहे पाण्याला. एवढा बघा आवाज बघा. भरपूर नदी वाहते. हे बघा पूर्ण मस्त नदी. म्हणजे भरलेली नाही आहे पूर्ण पण नदीतला जो स्पीड आहे तो अजूनपर्यंत आवाजाने तुम्हाला समजू शकते. बघा भरपूर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हा बघा स्पीड बघ. स्पीड यो बघ. ये स्पीडला पडला ना कोण डायरेक्ट तिकडे खाली. आता आम्ही सर्व नर्मदा नदीच्या खोऱ्यातून आता पुढच्या प्रवासाला निघालो आहेत. नर्मदा नदीची एक ओळख आहे ती म्हणजे शिवलिंग. कारण नर्मदा नदीमध्ये प्रत्येक दगड आहे ना तो शिवलिंग बनला जातो. आणि असे बरेच शिवलिंग या नर्मदा नदीमध्ये आहेत. पण ती जागा कोणती आहे ती माहीत नाही आम्हाला. इथं एक ठिकाण आहे त्या जागीच ते शिवलिंग बघायला भेटतात. पण ती शिवलिंगाची जागा शोधत होतो आम्ही. या एरियामध्ये अजून म्हणजे दिसली नाही. आणि पाण्याचा पण प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळे कदाचित दिसले नसेल पाण्याखालचा एरिया. पण बऱ्याच ठिकाणी शोधला नाही भेटला. आपल्याला ते ठिकाणच नाही माहिती मुळात. आणि कोण आपण विचारलं तर माहिती करू शकतो. पण बघूया सांगते का कोणाला माहीत आहे तर सांगेल तो ठिकाण. कारण नर्मदा नदीची ओळख आहे की प्रत्येक दगड हा नर्मदा नदीचा शिवलिंग बनला जातो. तर असं या नर्मदा नदीचं महत्त्व आहे. तो पानी में भी रहता है ना वो पत्थर बनता है शिवलिंग जैसा. वो कौन सा एरिया है. वो यहाँ से अंदर है बहुत. अंदर है वो धारा. अंदर के पानी ज़्यादा चढ़े. पानी ज़्यादा है इसलिए दिख नहीं रहा. हाँ वही इसलिए बात वैसी बात है. मतलब अब पानी ज़्यादा है नहीं तो वहीं पर तो देखिए. हाँ समझ. पानी ज़्यादा है नहीं जवाए. हाँ बराबर. इसलिए मैं ढूंढ रहा था नहीं दिखा. तर मंडळी असाच विषय होता. मी बोललो तुम्हाला का पाण्याच्या प्रवाहामुळे कदाचित दिसले नसतील. का आतमध्ये जागा आहे ती पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण. तर तिथे आपल्याला ते शिवलिंग बघायला भेटले असते. तर चला आपली मंडळी घाईत आहे. आपल्याला अजून पुढचा प्रवास करायचा. बरेच ठिकाणं एक्सप्लोर करायचे आहेत. त्यामुळे सर्वजण प्रत्येकजण पटापट निघतो. तर चला आपण भेटू आता पुढे. भाई हरवलं आहे आपल्याला. आपण आमच्या रिक्षावाल्याला धरून ठेवलाय. रिस्की आहे बेकार. रिक्षावाल्याला धरलाय जरा इथले उरवलेला असं. आता आम्ही लास्टला. चला मंडळी आता आपण आलेलो आहे दुसऱ्या ठिकाणी. बडे गणपती मंदिराचं नाव आहे. बघूया आता जाऊ. बाजूला नदी आहे. हा नर्मदा नदी तीच आहे. आणि भरलेली नदी आहे ना. तिकडे थोडा कमी होता पाणी. इकडं भरपूर पाणी आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि असं किल्ल्याचा भाग दिसतोय थोडा.
हा, तिथे गेल्यावर समजेल आपल्याला नक्की इथं जायचं आहे का कुठं जायचं आहे. बघा जरा ऍडजस्ट करा. हा बुरुज आहे, बुरुज ना, बुरुजासारखा दिसते बघ. हा हा, आणि ही कमान आणि दरवाजा कुठं आलं ते समजेल आपण. श्री अहिल्यादेवी होलकर यांचा राजवाडा आहे प्रवेशद्वार, म्हणजे आपण आलेलो होलकरांच्या राजवाड्यात. इकडे गादी दर्शन साईडला जावं. चला, गादी दर्शन म्हणजे जी सत्ता असायची त्या गादीचं महत्त्व. आणि समोरच आहे आपल्या श्री अहिल्यादेवी. या देवींमुळे आज आपली मंदिरे अस्तित्वात आहेत. आता आपण आलोय खारू आहे वाटतं. या साईडला सर्व होलकरांचं कुटुंब आणि त्यांची सत्ता. इथे जुन्या वास्तू काही मूर्त्या आहेत. बंदुकी हा बघा, त्या बघा मोठ्या लांब्या आहेत, या मोठ्या छोट्या आहेत, त्या किती मोठ्या आहेत, आणि लोखंडी गोले. हो. आणि काम बघा वास्तूचा जुन्या काळातला, एकदम लाकडावर नक्षी काम करून एकदम कोरीव काम कसा केलेला आहे. आणि अजूनपर्यंत बघा कसा आहे तो टिकून एवढ्या वर्षात. वाडा त्यावेळी घेऊन जायचं ना राणीला, ते असं न्यायचं या डोलीत ना. काम भारी आहे बाकी. काय बोलतं तर बघूया आपण काय काय ठिकाण दिलं. भारत में देवी अहिल्याबाई के पुण्य कार्य. हे बघा, ज्या ज्या ठिकाणी अहिल्यादेवीने कार्य केलेलं आहेत त्या ठिकाणांची नाव आहेत. 29 ठिकाणं आहेत असे, म्हणजे एकदम जे आहेत परिचयातले ठिकाण आहेत सगळे. त्या ठिकाणी अहिल्यादेवींनी सर्व काम केलेलं आहे, पुण्याचं काम. नकाशा बघू शकता आणि इथे नावं दिलेलं, त्यातून तुम्हाला माहिती पडेल. सोन्याचा झुला आहे का? चला. मोबाईल. शिवकालीन इतिहासातला जो होलकर घराणा होता थोडक्यात सांगतो तर आपल्या समोर आहेत अहिल्यादेवी होलकर. यांबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे. अहिल्यादेवींचं कार्य अपार आहे. तर इतिहासकालीन मल्हाररावजी होलकर यांनी हा महेश्वर किल्ला इसवी सन 1730च्या सुमारात जिंकला. त्यानंतर राजवाड्यावर त्यांनी आपला घराणेशाही चालवायला सुरुवात केली. यापुढे त्यांचे सुपुत्र खंडेराव होलकर यांचा विवाह आपल्या अहिल्यादेवींशी करून दिला. त्यानंतर मल्हाररावजी होलकरांनंतर त्यांनी ही गादी सांभाळली आणि इथे आपल्या होलकर घराण्याची राजधानी म्हणून स्थापन केला. अहिल्याबाई होलकरांचं कार्य अपार आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनंतर मंदिराचं जे सांभाळण्याचं काम केलं, मंदिराचे वाचवण्याचं काम केलं ते अहिल्याबाई होलकरांनी. आणि अशा बऱ्याच शिवकालीन वास्तू त्यांनी वाचवल्या. भारताच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सर्व मंदिराचं पुनर्स्थापन केलं. तुम्ही पाहू शकता नर्मदा घाट, राजवाड्याच्या बाजूला वसलेला हा नर्मदा घाट एकदम व्यवस्थित आणि किती अतिशय सुंदर आहे. यावरूनच समजा तुम्ही की अहिल्यादेवींनी प्रत्येक मंदिर सुधारणा आणि पुनरावर्तन करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती. त्याचं एक उदाहरण म्हणजे हा महेश्वर नर्मदा घाट. एकदम दगडी काम केलेलं मंदिर, एकदम पुराण मंदिर, एकदम सुंदर दिसते. एवढं ना एकदम अतिशय सुंदर कामकाज बघा तुम्ही. इतिहासकालीन जे कलाकार होते ते इंजिनियर. या साईडला हे बघा साडी कशी विणली जाते, हे बघा
बघू शकता एकदम लाईव्ह प्रोसेस. जुन्या काळातली पद्धत साडी कशी बनवली जाते हाताने स्वतः सूत. बघा आजकाल प्रिंटेड साड्या येतात पण तेव्हा काळातले बघा कशी साडी विणायला किती वेळ लागत होता, किती मेहनतीचा काम. आपल्याकडे आल्यानंतर आपण किंमत करतो. हां, या हाताने बनवलेल्या वस्तूची किंमत खरीच खूप मोठी असते. प्रिंटेड काम लगेच होऊन जाते पण हा काम सहसा मेहनतीचा काम आहे. नजारा बघा इथून कसं वाटते. मंदिर, इकडे राजवाडा आणि नर्मदा नदी. खूप भारी वाटते बघायला. एक ऐतिहासिक वास्तू बघायला जी मजा आहे ती भारीच असते. बघा दीपमाल. इथे दरवाजाचं काम चालू आहे. नवीन दरवाजा बनवलेला आहे. आणि हा मंदिर. ओम नमः शिवाय. इथे बघा हा काय कसला भारी वाटते इथून नजारा. नाही बघा हाच तर काहीच नाही. सगळ्यात जास्त म्हणजे पाणी भरलेलं ना नर्मदेचा तो 16 सप्टेंबरला भरलेला. 2023ला सगळ्यात जास्त पाणी म्हणजे इकडे पूर्ण भरलेला. बघा असला नजारा वाटते बघा तुम्ही. तिकडे सुमित फोटोग्राफी घाललंय आणि इथून आपल्याला पूर्ण राजवाडा आणि मंदिर बघायला भेटते. हा बघा हा आहे होलकरांचा राजवाडा आणि त्याच्या जवळ शिवमंदिर. आणि बघू शकता मंदिराचं कसं काम आहे तो नक्षी काम बोला आणि एकदम पायथ्यापासून आपल्या कसं काम केलेलं आहे बघा भारी वाटते. आता आलोय आपण नर्मदा नदीच्या काठावर असलेलं श्री परशुराम मंदिर. चला परशुराम. या साईडला आहे जगन्नाथ मंदिर. बघा छोटा जगन्नाथपुरी. तर आज बंद आहे तिथे. तर बघा गेटला लॉक आहे त्यामुळे काय आतमध्ये जाऊ शकत नाही. तर मंडळी आजच्या दिवसाला आपण सकाळी सुरुवात केली होती आणि सकाळी आपण बरंच काय बघितलं. आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण कुठे कुठे गेलतो. त्यानंतर आपण कालपासून एक महत्त्वाच्या मेंबरला भेटण्याचा प्रयत्न करत होता. वेळ मिळत नव्हता कारण दिवस रात्र ते त्यांच्या गडबडीत असतात. कारण खाण्याचा पाण्याची व्यवस्था सर्व जेवणाची व्यवस्था नाश्त्याची ते वेळेवर करत असतात. तर त्याच्या सोयीमध्ये ते बिझी असतात. तर आता वेळ मिळाला तर त्यांची आपण मुलाखत घेऊया. तर काका तुम्ही म्हणजे किती वर्ष झाली ही ट्रिप अशी करता? ही ट्रिप पहिले माझे भाऊ काढायचे नंतरच मध्ये. हां ते स्वर्गवासी झाल्यानंतर आम्ही चालू केली. जवळजवळ मी स्वतः चालू करताना 15 वर्ष गेले. भावाने करताना एकूण 35 ते 40 वर्षाचा आमचा अनुभव आहे. हां 35-40 वर्षाचा अनुभव आणि तुम्ही 15 वर्ष. आणि आता 15 वर्षात म्हणजे ही ट्रिप आपण आता म्हणजे जो उज्जैन एरियामध्ये आलोय ती किती वेळा आला असेल? आता माझ्या मते 8-10 वर्षात मी एक वेळच केलेली. परंतु एका वर्षात आता 9 जूनला गेल्या वर्षी मी इथे आलेलो आणि आत्ताची 12 जून आहे. म्हणजे एका वर्षात माझ्याला 4 वेळा महाकालचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे आणि एका महिन्यात 2 वेळा झाले. एका महिन्यात 2 वेळा आणि एका वर्षात 4 वेळा. म्हणजे असे म्हणजे कारण तुम्ही ट्रिप काढत असतात तर तुम्हाला दरवर्षी म्हणजे ते ठिकाणी परत ठिकाणी त्या जायला नक्कीच भेट द्यायला भेटत असेल. तर
तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर काकांना नक्कीच संपर्क. काकांचं नाव आहे जयराज म्हात्रे साई प्रसाद आणि मनोरंजन सल मुलेखंड तर जयराज म्हात्रे. हा तर त्यांच्याशी संपर्क करा. संपर्क तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर इथे येत असेल, नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला जर कुठे जायचं असेल अजून याच ठिकाणी ना आम्ही आलो, अजून बरेच काही ठिकाणी तुम्ही जात असाल, म्हणजे भारतात कुठे पूर्ण पण भारत झालेला आहे. भारत दर्शन पूर्ण 4-4, 5-5 वेळा झालेला आहे. वा. तर भारतामध्ये कुठे असू द्या तर तुम्ही नक्कीच संपर्क आणि करा. आता गेल्या वर्षापासून एक आपली स्लीपर गाडी ही सुविधा आपण उरणमध्ये प्रथमच आणलेली आहे. त्याच्यामुळे या स्लीपर गाडीच्या मुळे लोकांना आराम मिळतो हा आणि जी काय आपली ठिकाणं आहेत त्याच्यात कुठलाही ठिकाण याच्यात कट होत नाही. बरोबर. या गाडीच्या मुळे एक आपल्याला आरामदायी प्रवास होता. हा खरोखर, कारण आम्ही पण आधी समजलं काय पुशबॅक आहे, पण नंतर जेव्हा स्लीपर बस पण आहे त्यांच्या समोर त्यांनी मग स्वतःहून सांगितलं स्लीपर बस घेऊया आणि आम्हाला तेच कंजेशन मध्ये दिला त्यांनी. आणि तुम्हाला सुद्धा मिळेलच मिळणार, नक्कीच. जे काय असेल जी ठिकाणे असतील ती पुरेपूर तुम्हाला नक्कीच ही जी तिथे जायला. आताची ट्रिप आहे हा 5300 मध्ये होऊ शकत नाही स्लीपर गाडीची. हा एक मनोहर म्हात्रे, संतोष गावण हे माझे मित्र आहेत. हा त्याही माझ्याकडे आले, मी त्यांना सांगितलं असे आहे आणि मी त्यांना खुशीने घेऊन आलेलो आहे. एक आपली जनसेवा आहे. हा बरोबर. याच्यात मला नाही काय मिळालं तरी चालेल, परंतु 50 लोकांना एक धार्मिक तीर्थस्थळ बरोबर. आपण घडवत आहोत याचा माझ्या मनाला आनंद होतो. बरोबर. पण कालपासून सगळं काही व्यवस्थित आहे आणि आम्ही पण कालपासून धावपळ बघितली, म्हणूनच तर मी बोललो की वेळ मिळत नव्हता त्यांच्या कामात, ते बिझी असतात, त्यामुळे मी जास्त त्यांचा वेळ घेतला नाही. आता आम्ही जो सकाळीचा एरिया सर्व फिरून आलो आणि आता चाललेलो आहोत आपण उज्जैनला. तर चला आता काल भैरव अशा ठिकाणी जाणार आहोत आणि उद्या आपला ओमकार. बरोबर. बराच म्हणजे ब्लॉग मोठा झालाय. कालचा सुद्धा बरोबर मोठा झाला होता. आजचा जर मोठा झाला असेल तर हा ब्लॉग इथंच संपू आणि आपला उज्जैनचा ब्लॉग नवीन असेल.